या सगळ्यांना बांधून जपलं पाहिजे, या गोष्टी जपल्या पाहिजेत, म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना आपण काय दाखवू शकतो. पण लायकी नाही तुमची. कसली लायकी नाही. एवढा मोठा तोफेचा रंगाडा ठेवलाय. हे इतिहास आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना देणार आहोत का? हे तुटलेले, हे सगळं तुटून फुटून गेलंय मित्रांनो, तुम्ही बघू वेलकम बॅक टू चॅनल मित्रांनो. राहुलचा आजचा सफर एक मस्त असणार आहे. आता सध्या आम्ही पुण्याला आहोत, पुणे रेल्वे स्टेशनला, आणि मस्त कोणत्या तरी महाराजांच्या गडावरती चाललो आहे. सध्या माहीत नाही राजगड की सिंहगड, पण बाकी बघू पुढे कसं काय जातो आम्ही. तर मित्रांनो, पुणे स्टेशनवरनं आम्ही स्वारगेट बसस्टॉपला आलो आहे आणि बसने आलो, आणि बसमध्ये आधार कार्ड मागतात सगळ्यांचं, A to Z लोकांचं. आणि हे स्वारगेटचं बसस्टॉप, इकडनं सिंहगड किंवा राजगड जी बस भेटली त्याच्याने आम्ही निघणार आहोत. आणि इकडचे रस्ते एकदम मस्त होते. हां, बसस्टॉपचं एक खड्डे जाऊ द्या, पण बाहेरचं मस्त होतं. मित्रांनो, फायनली सिंहगडच्या पायथ्याशी पोचलो आहे. 60 रुपये बसने पर पर्सन तिकीट होतं. इथे बस थांबलेली आमची, आणि 50 नंबरची बस जाते ना. 50 नंबरची बस मस्त. आणि हे सिंहगडचं खालचं गाव, एकदम वातावरण भारी वाटते, थंड थंड गारगार. आणि हे समोरच सिंहगडचं डोंगर आहे, इकडनं चालत जायचं आहे आम्हाला. मस्त तिकडे आम्ही शिकंजी बनवून घेतले, लिंबू पाणी वगैरे सगळं आमच्यासाठी. आपण 15 ऑगस्टच्या दिवशी, आज 80वा आपल्याला स्वातंत्र्य दिन भेटला आहे. त्यामध्ये तर देशामध्ये काय चांगलं व्हायला लागलं आहे, पण आम्ही चांगल्याप्रमाणे सिंहगड किल्ल्यावर, जो एक ऐतिहासिक किल्ला आहे, तिथे फिरायला आलो आहे. आणि आपण आता एक मातेचं मंदिर आहे तिकडे पाटी लावलेली, तसं आम्ही येतो आहे. कोण आलं नाही, पण आम्ही बोललो फिरायला आलो. असं रस्ता जातो आहे. रस्ता एवढा डेंजर आहे, वापस रिटर्न जाऊन मग गड पण चढायचं आहे. पण बघू मातेचं मंदिर कसं आहे, काय A to Z गोष्टी बघूया. जो आपल्याला देवीचा मंदिर आपण शोधत होतो, त्या मंदिराकडे पोचलो. आणि हा तो देवी मातेचा मंदिर, चांडई मातेचा मंदिर. चला मंदिर, देवीचे पाया वगैरे पडूया मस्त. हा बघा, हा एक झाड आहे इथे, इथे पण देव ठेवलेत. आणि हे मातेचं कुल मंदिर. हे बघा मित्रांनो, कोंढाणा किल्ल्यावरती चाललो आता आम्ही सध्या, जो सध्या सिंहगड आहे. आणि राजगडला पण जाणार आहे. राजगडला उद्या, आज रात्री इथेच थांबू. मस्त फुल एकदम ॲडव्हेंचरस लाईफ करणार आहेत आज. हे बघा, वरती जास्त नाही आता. इथे वरती एक छोटंसं मंदिर भेटलं आहे. भावांनो, कळसूबाई सारखे ट्रॅक्स आम्ही केलेत, आणि एवढं थकवा आणि एवढा बसलो आजपर्यंत कोणत्याच गडावर नाही. सिंहगड भाई जाम थकून टाकला चालून. वाट लागली घराची. 3 तास झाले अजून पोचलो नाही. एवढा बसलोय, एवढा थकलोय, जो थकत नाही तो सुद्धा थकायला लागलाय. वरून बॅग वजन आहे. बॅगा घेऊन चालला तर थकणार, मोकळा चालला. पण एवढा पण थकवा नाही लागला पाहिजे. कळसूबाईला पण बॅगाच घेऊन गेलेलो आम्ही. वरती लाईटीचे पोल बिल पोचलो, म्हणजे जस्ट समोरच दिसतोय आता. हे बघा मित्रांनो, 3.5 तास झाले चालतोय. बस वरती टेम्पोच्या हॉर्नबिनचा आवाज यायला लागलाय. पाऊस आला म्हणजे पोचलो आता आम्ही. अर्धा तास अजून. वरती गाडीने पण जाऊ शकतात, खूप पोरं गाडीने जातात आणि पायी उतरतात. पण ते ट्रॅकर नाही भाई, असली मजा चालत जाण्यामध्ये. इकडनं आम्ही असं आलो, पण इथपर्यंत तुम्ही गाड्या आणून इथे पार्किंग करू शकता. तिकडनं गाड्या पण जात आहेत. आणि समोरच किल्ल्याचा मेन गेट आहे. 3-4 तासानंतर आम्ही पोचलो भाई किल्ल्यापर्यंत. 4 तासाची ट्रॅकिंग, फर्स्ट टाइम एवढं टाइम लागलाय. एक लाईन मध्ये चला वर सगळी. 2 लाईन मधून खाली उतरा.
वरती जाणाऱ्यांना जागाच नाही ठेवली बाई, सगळे खाली जाणाऱ्यांनी जागा अडकून घेतली. पुणे दरवाजा गर्दी. स्वागत आहे तुमचं. स्वागत नाही करोगे हमारा. इकडे कुठे आहे धीरज सावधानवाल्या? भाई पुणे दरवाजा 2, 1 वर एवढी गर्दी की म्हणजे फक्त जाणाऱ्यांनी कब्जा करून ठेवलं, येणाऱ्यांसाठी रस्ताच दिला नाही. असं फालतूगिरी करू नका यार. एक साईडनं या, एक साईडनं जा, गर्दी करू नका. हे काय धीरज हे इथे आणलं? हे काय? माची माची माची. वरती आलोय, मस्त वातावरण आहे. इकडनं वरती पण जायचं असतं. वाव, इथून का रस्ता आहे? इकडनं वर जायचं का बोलतोय? दुःखा बघा, लोकांची गर्दी बघ किती. या माचीवर धीरज चढवायला लागलाय, बोलतो इकडनं वरती जायचंय. काय झालं? हा, घाबरवतो यार हा कशाला. इथून वरती झालं पण आहे, इथून त्याला पण आहे. वाव, इकडनं वरती जाऊ शकतो, इकडनं या भोगद्यात पण जाऊ शकतो. म्हणजे इकडनं काय नजारा वाटतं माहिती आहे का? एकदम धुक्का धुक्का, जणू स्वर्गातच आलोय. सुरक्षा भिंत जसेच्या तसे आहेत, त्यांचं संरक्षण वर्षानुवर्ष झाला पाहिजे, तेव्हाच येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी दाखवू शकतो, काहीतरी देऊ शकतो. तटबंदी. तटबंदी. खाली जायचं का? सिंहगडवरती वरती आल्यावर इथे एवढा मोठा तोफेचा रणगाडा ठेवलाय. एवढी मोठी तोफ आहे, तुम्ही विचार करू शकता त्या काळामध्ये भाई या तोफेला आम्ही हलवू पण शकत नाहीये. म्हणजे एवढा वजनचा तोफ आहे. वरती कसे आणायचे, निकडनं खाली निशाणा कसे तोगायचे काय समजलं नाही. तेव्हाचं काय गेम आहे काय नाही, पण स्ट्रक्चर तुम्ही बघा, जवळनं बघा, हे सगळं नकाशी बनवलेलं आहे याच्यावरती. म्हणजे काय कारागिरी केली असेल हा, जे विषय भाई खतरनाक. आता वरती जाऊया इकडनं. वरती अजून काय आहे बघण्यासाठी, कारण वरती आल्यावर पण जाम चढायला लागते. 2 तास तरी लागणार पूर्ण किल्ला फिरायला तुम्हाला. एकदम धुक्का धुक्का वातावरण. इथे मला वाटतं असंच फिर. हो, इकडे घरासारखं काहीतरी दिसते. घराचं शेड आहे बहुतेक. बघू, घर म्हणजे पौराणिक घर आहे, म्हणजे पहिल्याचं घर आहे की आता काय तिकडे चाय वगैरे विकतात असं काय आहे का? हे बघा दिसू लागलाय. धीरज बोलत होता की इथे तोफखाना म्हणजे इथे दारू गोळा ठेवत असतील त्या महाराजांच्या काळामध्ये. तर आपण याच्या आतमध्ये जाऊन बघू. मला भीती वाटते म्हणून धीरजला ऑलरेडी आतमध्ये पहिला वाटवला वाघाची भीती, बाकी काय नाही. चला आता जाऊया आतमध्ये. हे बघा, हे पहिल्याचे शेड वगैरे सगळे तुटून गेलेत. हे शेड इंग्रजांनी राहायला आलते ना, हा तेव्हा हे त्यांनी यूज केलाच ना. तेव्हा तब्बीत नाही, तेव्हाचे. हो बापा, हे धीरज सोबत आहे आतमध्ये. हा टफ याच्यात इंग्रज आंघोळ करत असतील याच्यामध्ये बहुतेक. हा टफ पूर्ण तेच नॅच झालाय. या आतमध्ये जातो. इथे पत्रे पडले खाली पूर्ण. वाव, इकडे अरे वा, इथे किती चांगलं आहे. इथे हे चांगली जागा आहे बघ. हा छोटासा रूम कसला आहे धीरज? हे धीर्या, ते भीती वाटत मला. हा या, त्या काळामधील हा कपाट असेल. सिंपल आहे, आत्ताचं तर कोण घेऊन येणार नाही. त्या काळामधील हा कपाट असेल. पण मला समजत नाही, हा जो घर आहे
सिंहगडवरती. इथे सरकारने इथे मस्त या सगळ्यांना बांधून जपलं पाहिजे, या गोष्टी जपल्या पाहिजेत, म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना आपण काय दाखवू शकतो. पण इथे काय आहे, सगळं तुटून फुटून गेलंय, हे तुटून गेलंय, हे दगडी तुटतायत, सगळं भिंत तुटून गेल्यात आतमध्ये. हे बघा, या सगळ्या भिंत तुटून गेल्यात. या सगळ्यांवर खर्च करून वाटलं पाहिजे की किल्ल्यावरती असे घरं होते आणि त्याच्यामध्ये तलवारी वगैरे, जसं राजस्थानला आम्ही गेलेलो, काहीतरी अवशेष दिसायला पाहिजेत ना किल्ल्यावरच्या, की येणाऱ्या पिढ्यांना काय दाखवू शकतो आम्ही. हे बघा, हे पण पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. या इकडनं जाऊया, या धीरा इकडे सोबत येतो, मला भीती वाटते ना. भवानीचा एक शस्त्र एक अस्त्र शूरवीर छत्रपती. बापा, हे कधी तोडलंय, कोणी तोडलंय हे सगळं, तुम्हाला काय वाटते? हे बघा, हे पूर्ण तोडफोड झाले, पूर्ण पडून गेलेत भिंती. याचं बांधकाम करून याला जपलं पाहिजे, पण ह्या गोष्टी जपल्या जात नाहीत महाराजांच्या टायमांच्या. हे इतिहास आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना देणार आहोत का? हे तुटलेले, हे सगळं तुटून फुटून गेलंय मित्रांनो. तुम्ही बघू शकतात, या अशा गोष्टी आहेत. ह्यो एवढा जुना घर, याची देखरेख केली पाहिजे होती. खरंच विचित्र वाटतंय की आपली सरकार लाडक्या बहिणी, या योजना त्या योजनामध्ये पैसे खर्च करतात, भ्रष्टाचार, इलेक्शनला 10,000 अकाउंटमध्ये टाका, पण महाराजांच्या गड किल्ल्यांचे संरक्षण कोण करणार, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. चला आपण बघूया आता. सरकारचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती गंगाधर टिळकांनी जागा खरेदी केली आणि ती खरेदी करून त्यांच्या मनाने जेव्हा सवड मिळेल किंवा जेव्हा आरामाचं त्यांना वाटेल किंवा हा इथं आराम करायचा आहे, तर यायचे आणि इथं आराम करायचे. आणि ही त्यांनी वास्तू बांधली, आणि ते कुठे? सिंहगडावरती. राजाराम महाराजांची समाधी सिंहगड किल्ल्यावरती आहे, ज्यांचा जन्म राजगडावरती झालेला आणि 30 वर्षाचा असताना त्यांचं मृत्यू झालं. कारण बघा काय लिहिलंय, छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीची पूजेची वंश परंपरागत मानकरी सरदार हरजी ढमढोरे यांच्या निवासस्थानी. आता काय माहीत नाही, पण हे जे बनले आहेत ना, हे खूप भयानक आहे. राजाराम महाराजांचं बरोबर तसंच असेल, हरजी ढमढेरे त्यांचे निवासस्थान. पण हे बघा, हे किती भयानक वाटते. आणि हा एक मंदिर आहे इथे वरती लिहिले मित्रांनो, छत्रपती राजाराम महाराज समाधी शिवकार्य प्रतिष्ठान. आणि खाली हे, तर हे समाधी आहे का मला बहुतेक आयडिया नाही, पण अशी समाधी बिलकुल नसू शकते, कारण राज्य होते ते, बाकी माहीत नाही. आणि हे मंदिर मित्रांनो समोरच. इथे हवा काय चालायला लागले. तानाजी मालुसरे यांची समाधी. हे बघा, चाललोय आपण आतमध्ये बघायला. त्यावेळेची समाधी आहे, शूरवीर योद्धा तानाजी मालुसरे यांची समाधी बघायला चाललो आहे मित्रांनो. ही तानाजी मालुसरे यांची समाधी, शूरवीर योद्धा तानाजी मालुसरे. एकदम मस्त आणि चांगल्यापणे ठेवण्यात आलेली आहे, असं नाही की कसंही ठेवून दिले समाधी, चांगली गोष्ट आहे. आणि इथे सर्व मावळे पण आहेत, जे लढाईमध्ये त्या टायमाला होतं. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. मित्रांनो, इथे एवढा मोठा मार्केट आहे, खाण्यापिण्यात सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, A to Z गोष्टी भेटतात. कुठे? एक घोड्याचे पागा इथे आतमध्ये आहे, टाकी आहे पाण्याची, ते सगळं. आता सगळं किल्ला वगैरे फिरून झालं आहे आमचं. तर मित्रांनो, आम्ही हा तोफखाना आहे, पाठी बघू शकतात. दुपारी जेव्हा जात होतो तेव्हा बघितलेलं तोफखाना आम्ही, आणि आज तोफखान्यामध्ये आम्ही टेंट लावून झोपणार आहे. ही तयारी चालू आहे टेंट लावण्याची.
आणि हे सेकंड टाईम कोणत्या तरी किल्ल्यावर आम्ही टेंट लावून राहतो आहे, कारण आम्ही एवढ्या खाली उतरू नाही शकत आणि उतरलो तर गाडी पण नाही भेटणार आणि 6:30-7 वाजलेत आता. तर आजची रात आपण सिंहगडवरती काढूया. लावून गेले आहे सिंहगडवरती आणि भीती तर वाटते भावांनो, म्हणजे कसली भीती वाटते माहिती आहे का? रात्री पूर्ण धुक्का होणार, काहीच दिसणार नाही. बाहेर आलो, प्राण्यांचा आवाज एकदम, म्हणजे मला तर आत्ताच भीती वाटायला लागली. पण एक शेर आहे आमच्यामध्ये धीरज भाई, मी प्राण्यांना घाबरतो, माणसांना घाबरत नाही, अशी माझी प्रॉब्लेम आहे. आणि धीरज माणसांना घाबरतो, प्राण्यांना घाबरत नाही. बघू आजची रात कशी जाते सिंहगडवरती आपली. सगळं महाकालच्या भरोशा आहेत वरती आणि शिवरायांच्या भरोश्यावरती आपण. चला मॅगी बनवायची तयारी करतोय. पहिल्यांदा आयुष्यामध्ये असं आम्ही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आमचा हा. हा तो मागच्या वर्षाचा आहे. टोप मागच्या वर्षीचा आहे. मॅगी तर बनवलेली तिच्या आईचा गो, मॅगी जळलेली पूर्ण, म्हणजे शिजलेलीच नाही, गरम पण नाही झालेली तरी खाल्लेली आम्ही विल्सन डॅमच्या इथे. बघू आता बनवतोय मॅगी कशी बनणार रावसवाली, बघूया आता. सगळे पॅकेट एवढे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये, बघू. केलेच्या पानांवरती खाणार आहे. सगळं पाणी थंडच असणार आहे. मी ठेवलेली ना रे, सगळं थंड झालं. मग थंडच होणार. वातावरण कसं आहे इथे, बाहेरपेक्षा टेंटमध्ये बरं आहे. काय रे इथे ना, बाहेर हवा चालते आणि बाहेर भीती पण वाटते. लायकी नाही तुमची. कसली लायकी नाही, स्वतः पण घाबरत आणि दुसऱ्यांना पण घाबरवतात. तीच तर मजा आहे, घाबरून. सिंपल आहे भाई, हम डर रहे तो तुम भी डरो ना. तेल कशा लागतं थोडस टाक, मग ते सुट्ट बनतं मग. हा ठीक आहे, थोडं टाक. मित्रांनो आपली मॅगी बनून झाले, आता याच्यावरती परोसणार आहेत. आणि गरम जास्त झालेलं तर हे खोललं आहे, भीती वाटते म्हणून असं टॉर्च मारून बघतोय माकड बिकड काय येईल. हा काय बोलला की मी त्या भेंडी, तो बोलतो तुम्ही माझी बली चढव, तुम्ही तर वाचून जाणार, मी वाचणार नाही बोलते. म्हणून मला ही वाली टॉर्च दिली त्यांनी. पण इथे मारला तर सगळं भुका दिसते, काय घंटा घालणार आहे, इथे फक्त भिंती दिसत आहेत. काय नाही, एवढं नाही घाबरायचं. इथे कोणता वाघ येणार, कोणता काय नाही येणार. चला मित्रांनो आम्ही मॅगीचा स्वाद घेतो. गुड नाईट. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बॅटरी मारा 5